नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 टोल विरोधात काँग्रेसचे निषेध व जागरण गोंधळ आंदोलन. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 965 वरील तक्रारवाडी फाटा बेलसर टोल नाका येथे सुरू करण्यात आलेल्या टोल वसुलीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पुरंदर तालुक्यात निषेध व जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन पुरंदर तालुका अध्यक्ष साहेबराव फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. गेल्या काही दिवसापासून या टोल नाक्यावर वसुली सुरू करण्यात आली असून स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनी दिल्यानंतरही त्यांनाच टोल भरावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी, विद्यार्थी व नोकरदारांना सासवड, जेजुरी तसेच परिसरातील बाजारपेठा व शाळांसाठी वारंवार प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत दररोज 350 रुपयाचा पास, सिंगल प्रवासासाठी 105 रुपये व परतीसाठी 155 रुपये असा टोल सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्थानिक भूमिपुत्र व पुरंदर तालुक्यातील नागरिकांना या टोलमधून सूट देण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पारंपरिक जागरण गोंधळ करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष लहू अण्णा निवंगुने, जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पवार, राज्य किसान सेल अध्यक्ष सचिन दुर्गाडे, माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बरकडे, तालुका किसान सेल अध्यक्ष जितेंद्र मेमाने, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब कड, उपाध्यक्ष किरण कुमठेकर, महिला अध्यक्ष सविता बरकडे, माजी सरपंच सुषमा फरतडे, प्रसाद कामटे, शिवाजी खवले, भाऊसाहेब फरतडे, राजेंद्र फरतडे, बापूसाहेब मोकाशी, संदीप भोसले यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे टोल धोरणाविरोधातील स्थानिकांचा संताप पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. धन्यवाद. नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय महामार्ग 965 वर आहोत. बेलसर हद्दीतील तक्रारवाडी फाट्यावरील टोल नाका आहे ते गेल्या 2 दिवसापूर्वी चालू झालेला आहे आणि कुठेतरी एक असंतोषाची ठिणगी या ठिकाणी पडलेली दिसत आहे की येथील जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची टोल माफी न घेण्याचा निर्णय या राष्ट्रीय प्राधिकरणाने घेतलेला असून कुठेतरी ती जनसामान्यांमध्ये जी द्वेषाची आणि कुठेतरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही, कारण स्वतःच्या जमिनी देऊन कवडीमोल दराने जमिनी देऊन जर या भूमिपुत्रांना न्याय मिळत असेल तर आज राष्ट्रीय काँग्रेसच्या युवकच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत असून कुठेतरी या टोल माफीला पूर्ण विरोध यांनी दर्शवलेला आहे. आपल्याबरोबर साहेबराव फरतडे आहेत. काय सांगाल तुम्ही या तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात? आजचे जे हे टोलचं आंदोलन आहे, आमचे पुणे जिल्ह्याचे युवकचे सर्व सहकारी, पुरंदर तालुक्याचे सर्व प्रतिनिधी, सर्व सहकारी, कार्याध्यक्ष, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष लवांना निगुणे, जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आमचे पवार साहेब, किसान सेलचे अध्यक्ष आमचे दुर्गाडे सर आणि मी स्वतः माझ्या सर्व कार्यकर्ते या आंदोलनासाठी आम्हाला एक महत्वाचा भाग म्हणजे मी तुम्हाला महत्वाचा सांगतो. पुरंदर तालुक्यामध्ये हा टोल पहिल्यांदा होतोय. या टोलचं कारण असं की हा पुणे पंढरपूर रोड आहे. असू द्या, या रोडचं काय नाही, रोडचं काम चांगलं चाललंय, त्याच्या बाबतीत आमचं दुमत नाही. पण आज जो टोल उभा राहिला या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या साकुर्डे, खळद, जेजुरी या भागातल्या लोकांनी आपल्या एकदम कमी किमतीमध्ये जमिनी शासनाला दिल्या. त्याच्यानंतर शेतकऱ्याला
त्या टोलचा एवढा मोठा बुरदंड पडतोय की आज जर सुपल्याचं फक्त एक घेऊन जायचं सासवडून इकडं इकडून तिकडं त्या टोलला 350 रुपये टोल पडतोय. शेतकऱ्याच्या मनाला काय वाटत असेल, आपल्या जमिनी देऊन आज आपल्या शेताचा काय जो बाजार आणायचा असेल त्याला टोल देऊन आपल्या जमिनी देऊन आपल्याला पुढे जावं लागतंय. शासनाने हा विचार नाही केला की त्यांनी त्यांच्या जमिनी देऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना टोल माफी दिलेली नाही. काय सांगतात 20 किलोमीटर इकडे आणि 20 किलोमीटर तिकडे. आमचं ते म्हणणं नाही. आमच्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने एकच म्हणणं आहे की टोल माफी झालीच पाहिजे. प्रवासियांना टोल माफी झालीच पाहिजे. टोल माफी झालीच पाहिजे. प्रवासियांना टोल माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याला टोल माफी झालीच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा पुरंदरकरांना टोल माफी, पुरंदरकरांना टोल माफी, शेतकरी वाहनांना टोल माफी, शेतकरी वाहनांना टोल माफी, पुरंदरकरांना टोल माफी, शेतकऱ्यांना टोल माफी. अन्यायकारी सरकारचं करायचं काय? टोल लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? टोल लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. अरे या टोल लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? शेतकरी वाहनांना टोल माफी, शेतकरी वाहनांना टोल माफी, पुरंदरकरांना टोल माफी. वाजव एक गाणं